मंडळी नमस्कार. आता जरा आपण एक रहस्य उघड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. खरोखर राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार का लांबवला जातोय हे रहस्य आपल्या परीनं उघड करण्याचा प्रयत्न करणार आहोत. कधी होईल, कधी विस्तार होणार आहे, कधी लोक मंत्रिमंडळात येणार आहेत, 2 तुकड्यात होणार आहे का, हे सगळं जाणून घ्यायचा प्रयत्न आहे. एक गोष्ट मी तुम्हाला स्पष्ट सांगतो, मोदींच्या मनात काय, शहांच्या मनात काय, हे आजवर कोणत्याही शहाण्याला कळलेलं नाही आहे. म्हणजे अगदी देवेंद्र फडणवीसांना जे कळलं नाही, उपमुख्यमंत्री म्हणून बसावं लागलं मोदी शहांच्या आदेशानुसार. भाजपच्या महाराष्ट्रातल्या कोणत्याही शीर्षस्थ नेत्याला जे कळलं नाही, ते उगाचच माध्यम सूत्रांच्या हवाल्यानं सांगत जातात. मला तरी यात हसू येण्यापलीकडे काहीच दिसत नाही. आपण आपला तर्क लावतोय, आपल्याला कळालं असं म्हणणं नाहीये. आपण आपला तर्क लावतोय की मंत्रिमंडळाच्या विस्ताराला का उशीर होतोय. म्हणजे तुम्हाला ते राजेश खन्ना आणि झीनत अमानचं एक गाणं माहित आहे, हाय हाय ये मजबूरी, ये मौसम और ये दूरी, तेरी 2% आधी नौकरी में मेरा लाखों का सावन जाए. भाजपच्या आणि शिवसेनेच्या आमदारांच्या मध्ये अशीच अवस्था आहे. हाय हाय ये मजबूरी, सरकार आलंय, मौसम तो बन गया है, ये मौसम और ये दूरी, दूरी मंत्रिपदापासून, आणि तुमचे काहीतरी तडजोडी आणि त्यात आमचा लाखों का सावन जाए, म्हणजे मंत्रिपदाच्या बरसातीत जे मजा आहे ती निघून चालली आहे. अशीच अवस्था या आमदारांची झालेली आहे. पण आता जुन्या गाण्यांचा जमाना गेला आणि तो उरी चित्रपटातला मला डायलॉग आठवतोय, तो फार मस्त आहे. त्यात ते म्हणतात की ये नया भारत है, घर में घुस के मारेगा. बघा, तो ऐकायचा आहे का तुम्हाला? ऐका. ये नया हिंदुस्तान है, ये हिंदुस्तान घर में घुसेगा भी और मारेगा भी. कळलं ना? आता ये नया भारत है या वाक्यापेक्षा घर में घुस के मारेगा या वाक्यावर मी जरा जास्त फोकस करतोय. म्हणजे तुम्हाला मंत्रिमंडळाच्या विस्तारातला विलंब लक्षात येईल का होतोय ते. लोकांना असं वाटतंय की न्यायालयाच्या निर्णयामुळे हे घडलंय का, वाट बघितली जाते का, न्यायालयात काही वेगळंच काही घडण्याची शक्यता आहे का, हा झटका असेल का शिंदेंना, भाजपला. असं काही नाही आहे. असं काही मला तरी वाटत नाहीये. काय असेल कारण तेच आपण जरा समजून घेऊया. त्यासाठी मला एक शब्द सांगावा लागेल, सद्गुण विकृती. संघाच्या वेगवेगळ्या ह्याच्यामधून सद्गुण विकृतीबाबत बोललं जातं. आता सद्गुण विकृती कशी असू शकते, तर खूपच चांगला विचार करत लोक चांगलं होतील या अपेक्षेनं अनेकांच्या अपराधांना क्षमा करणं, याला सद्गुण विकृती म्हणतात. ते तुम्हाला गाणं माहिती आहे ना, वेडात मराठे वीर दौडले सात. त्या गाण्याच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांनी त्या बहलोल खानास सोडून दिलं होतं, त्याच्यावर दया केली होती सद्गुणाने. नको, शरणालयाला मारायला नको, जा बाबा असं म्हणून सांगितलं होतं. आणि महाराजांनी मग सांगितलं होतं की हा अपराध तुम्ही केला आहे, ज्यामुळे प्रचंड मोठा त्रास स्वराज्याला होण्याची शक्यता आहे. आणि मग ते 7 वीर त्या बहलोल खानाचा खात्मा करण्यासाठी वेडात निघालेले होते, दौडत निघालेले होते. ही सद्गुण विकृती आहे. खूप चांगला विचार करत आपल्या शत्रूला सोडणं हा धोकादायक प्रकार असू शकतो. आणि याच सद्गुण विकृतीला टाळून भारतीय जनता पक्ष आपल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा विलंब करतो आहे, कारण हा नया भारत है, घर में घुस के मारेगा. भारतीय जनता पक्षाला 2019 मध्ये सत्ता स्थापन करण्याच्या जवळ असताना, म्हणजे उद्या शपथविधी होईल अशी अपेक्षा असताना, त्यापासून दूर करत सत्तेचा सगळाच्या सगळा लाभ राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या गळ्यात टाकून देणाऱ्या उद्धव ठाकरेंनी अमित शहांना तिथे शब्द न पाळणारा सिद्ध करायचा प्रयत्न केला होता. देवेंद्र फडणवीसांची बदनामी केली होती. आणि एवढंच नव्हे तर नरेंद्र मोदींना देखील वाईट बोललेलं होतं. मोदी, शहा, फडणवीस, चंद्रकांत पाटील यांचा सतत 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 अपमान उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेला होता. आणि या अपमानाचा बदला नव्हे, परतफेड करण्याची संधी भाजप शोधत होतं. आणि ती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या कंपनी
आपसुक भाजपच्या वाट्यात दिली, आपल्याच माणसांना वाईट वागणूक देत पक्षाविषयीचं त्यांच्याविषयीचं मत वाईट बनवलं, असुरक्षित वातावरण निर्माण केलं. यांनी आपली अख्खी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चरणी वाहिली आणि मग माणसं बाहेर पडली. ती बाहेर पडताना मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे ठेवायचं हा शब्दही देण्यात आला. त्यातूनच देवेंद्र फडणवीसांनी शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाची घोषणा केली आणि त्यानंतर वेळ आली ती मंत्रिमंडळाच्या विस्ताराची. आता मात्र पॉज आला आणि हा पॉज येण्याचं कारण टास्क पूर्ण करण्याच्या अटी. एक एक टप्पा पूर्ण झाला पाहिजे आणि त्या टप्प्यावरच तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळत असतात. म्हणजे अगदी बँकेचं होम लोन जरी घेतलं तरी बेसमेंट झाल्यावर इतके टक्के, पहिला स्लॅब पडल्यावर इतके टक्के, दुसरा स्लॅब पडल्यावर इतके टक्के, असं त्या कर्जाचं स्वरूप असतं, वाटपाचं स्वरूप असतं. तसा जो काही भाजप आता निर्णय घेणार आहे त्या वेगवेगळ्या टप्प्यावरती निर्णय घेणार आहे. एक एक टास्क पूर्ण झाल्यावरती निर्णय घेणार आहे आणि हा टास्क घर में घुसके मारेंगे वाला असणार आहे. पहिला, शिवसेनेच्या 40 आमदारांना फोडलं गेलं. पहिला टास्क. इथे उद्धव ठाकरेंची भली मोठी मानहानी झाली. आता मानहानी हा शब्द उद्धव ठाकरेंच्यासाठी यासाठी वापरतोय की त्यांची मानेला बरीच हानी झालेली आहे. म्हणजे उद्धव ठाकरेची जी मानहानी झाली ती पहिल्यांदा 40 आमदार फुटल्यानं झाली. एक मोठी संख्या. उद्धव ठाकरेंच्या आजूबाजूची अपक्ष आमदार सुद्धा सहजपणे या गटानं काढून घेतली आणि आपली संख्या 50 पर्यंत नेली. ही दुसरी मानहानी होती. आता प्रयत्न आहे, आता टास्क आहे तो शिवसेनेला खिंडार पाडण्याचा. शिवसेनेचे नेते, उपनेते, प्रवक्ते या सगळ्या मंडळींना शिवसेनेची अपमानास्पद वागणूक मिळते. रामदास कदम ज्यांनी कोकणात शिवसेना रुजवली त्यांना कुठल्या अपमानास्पद पद्धतीनं वागवल्या गेलं? उगी रावते, दिवाकर रावते उगी प्रामाणिकपणे सोबत आहेत आयुष्याच्या उत्तरार्धात म्हणून ठीक आहे, पण दिवाकर रावतेंना कोणता सन्मान शिवसेने दिला होता? अशाच अपमान झालेल्या शिवसैनिकांचं एकत्रीकरण करून उद्धव ठाकरेंना तुमचा पितृपक्ष तुमचा असला तरीही तो या सामान्य शिवसैनिकांच्या श्रमातून, रक्तातून, घामातून उभारलेला आहे याची जाणीव करून देण्याचा हा दुसरा टास्क आहे. त्यातले नेते फोडून उद्धव ठाकरेंच्या पासून दूर घेऊन जाणे. जेव्हा हा टास्क पूर्ण होईल तेव्हा मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडचं पुढचं पाऊल असेल. त्याच्या पुढचा अजून एक टास्क आहे दिल्लीतला. ये तो हो गया भाई, महाराष्ट्र वालों को सबसे अच्छा हो गया काम. शिवसेना पुन्हा भाजपच्या सोबत आली, उद्धव ठाकरेंना सोडून आली, अहंकाराला टाळून शिवसेना भाजपच्या सोबत आली, मैत्री निभावायला आली. मैत्री निभावायची असेल तर गर्व आणि अहंकार गोष्टी टाकून द्याव्या लागतात. उद्धव ठाकरेंच्या वर्तनातून लोकांना गर्व आणि अहंकाराची जाणीव निर्माण होऊ लागली होती. एवढंच काय तर उद्धव ठाकरेंच्या वर्तनात मी आणि माझा परिवार एवढंच दिसू लागलं होतं. हे मी नाही, अनिल थत्ते सांगतात, म्हणजे उगाच माझ्यावर टाकू नका. आणि या सगळ्याला त्यागून शिवसेना पुन्हा भाजपच्या सोबत आली. महाराष्ट्र भाजपचं चांग भलं झालं. केंद्राचं काय? तर शिवसेनेच्या 18 खासदारांच्या पैकी 14-15 खासदार तरी किमान शिंदेच्या शिवसेनेमध्ये यावेत असं अपेक्षित होतं. तो एक टास्क होता आणि विस्ताराच्या ठीक आधी एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले आणि त्यांनी आपल्या सोबत 18च्या 18 खासदार असल्याचं सांगितलं. आता हे होणार नाही आहे, लोकसभेतले 18 येतील की नाही माहित नाही, पण 15-16 खासदार मात्र लोकसभेतले नक्कीच शिंदेच्या सोबत असतील. ही संख्या अधिकाधिक यावी यासाठी हा वेटिंग पिरियड होता. शिंदे जेव्हा आपल्या खासदाराचं टार्गेट पूर्ण करून ते भाजपच्या सोबत आणतील या शिवसेनेला, तेव्हा हा टास्क पूर्णत्वाकडे जाण्याच्या स्थितीमध्ये असेल. राज्यसभेत शिवसेनेचे खूप कमी आहेत, त्यात एक संजय राऊत आहेत, दुसरे अजून त्या प्रियंका चतुर्वेदी आहेत. संजय राऊत घेण्यातही भाजपला फारसा रस असायचं कारण नाही. कोण पदरात विस्तू पाडून घेणार आहे, त्यामुळे संजय राऊत सोडून देतील. प्रियंका चतुर्वेदी या मूळच्या काँग्रेसी आहेत, त्यामुळे त्यांनाही भाजपमध्ये किंवा आपल्या इकडच्या भागात घेण्यात काय भाजपचा रस असणार नाहीये. देसाई एक आहेत, त्यांनाही फारसा रस भाजपच्या गटाकडे जाण्याचा किंवा न जाण्याचा असणार नाही. त्यामुळे राज्यसभेतला विषय वेगळा आहे. लोकसभेतल्या खासदारांची संख्या पूर्ण करून घेणे हा एक महत्वाचा टास्क असणार आहे. मॅक्झिमम शिवसेना शिंदेच्या बाजूने घेणे, मॅक्झिमम खासदार शिंदेच्या बाजूने घेणे
आणि मॅक्झिमम आमदार शिंदेच्या बाजूने घेणे, पदाधिकारी सुद्धा घेणे, हे टास्क पूर्ण झाल्यावरच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. आणि या विस्तारात देखील मला आणखी 2-3 गोष्टी वाटतायत आणि त्या अशा आहेत की मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर भलेही नगरविकास खातं एकनाथ शिंदेच्याकडे राहील, पण गृह आणि वित्त ही 2 खाते भारतीय जनता पक्षाकडे येतील. त्यासोबत भारतीय जनता पक्ष एका विषयावर आग्रही राहील, ज्या खात्याकडं म्हणजे सामान्य प्रशासन या खात्याकडं अनेकांचं दुर्लक्ष होतं. महाराष्ट्रातल्या IAS आणि IPS लॉबीवर कंट्रोल ठेवणारं हे खातं आहे सामान्य प्रशासन, ज्याला इंग्रजीत GAD जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट म्हणतात. त्या डिपार्टमेंटचा भार हा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असावा, यासाठी भाजपा आग्रही राहू शकतं. जेव्हा हे सगळे मुद्दे पूर्ण होतील त्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्याला आता उरली आहेत 2 ते 3 दिवस. या 2-3 दिवसामध्ये या प्रक्रिया पार पडतील असं मला तरी वाटतंय. नाहीच झालं काही तर राज्यात राष्ट्रपती राजवटीचा मार्ग मोकळा असेल. शेलार मामांनी परतीचे दोर कापले आहेत, त्यामुळं परतीचे दोर कापल्यामुळं सगळ्या आमदारांना आता आहे त्या यंत्रणेत काम करावं लागेल. खुश सगळेच होतील, पण टास्क पूर्ण झाल्यावर खुश होतील. प्रत्येकाला आपापली जबाबदारी मिळेल. त्यामुळे ज्यांना वाटतंय की न्यायालयीन प्रक्रियेमुळे अडलंय किंवा काहीतरी घडणार आहे असा आशावाद लावून बसलेल्या मंडळींनी काहीतरी होणार आहे ही भाबडी आशा सोडून द्यावी. ये नया भारत है, शिवसेना के घर में घुस के मारेगा. ये नया भाजप है. अटलजींचा भाजप वेगळा होता, अडवाणींचा भाजप वेगळा होता, मोदी शहांचा भाजप वेगळा आहे. हा घर में घुस के फोडता है. शिवसेनेच्या बाबतीत हे वाक्य लागू पडेल ज्या दिवशी शिवसेना म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरे पूर्णतः क्षतिग्रस्त होतील. त्या दिवशी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल आणि त्याला 2 दिवस फक्त बाकी आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.